नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आप जैसा. मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमाला ह्या युट्यूब चॅनल आणि डिप्लोमाला ह्या ऑफिशियल आपल्या ऍप वरती परत एकदा स्वागत करतोय आणि सुरुवात करणार आहोत आपण प्रत्येक ब्रांचेसला कॉमन असणारा हा विषय आणि सगळ्यात इंटरेस्टिंग विषय मॅथमॅटिक्स, ज्याला आपण अप्लाइड मॅथमॅटिक्स सुद्धा म्हणतोय आणि शॉर्टकट आपण त्याला M2 सुद्धा म्हणतो. ठीक आहे. बरेच जण हा विषय सुरुवात करत असताना सगळ्यात महत्वाचं माइंड मध्ये असतं की सर, जो मॅथमॅटिक्सचा सिलेबस आम्हाला शिकवला जातो, खरंच त्याचा आपल्या ह्या टेक्निकल ऍप्लिकेशन मध्ये कुठे काही युटिलाइज होतो का, किंवा कुठे काही त्याचे काही ऍप्लिकेशन आहेत का? एक नाही लेकरांनो, डिफरंट ऍप्लिकेशन या ठिकाणी आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा लेकरांनो, की आपण म्हणतो ना, गरज ही काळाची जननी आहे. मग त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने जेव्हा जेव्हा ज्या गोष्टीचे ड्रॉबॅक्स आपल्याला येत गेले, त्याचं आपण काय केलं, मॉडिफिकेशन शोधत गेलो, त्याच्यापेक्षा त्याला हे डिसएडव्हान्टेजेस ओव्हरकम करून नवीन काहीतरी गोष्ट आपण त्याच्यामध्ये मॉडिफाय करत गेलेलो. तसंच लेकरांनो, जर आपण आज जो पॉइंट डिस्कस करणार आहोत तो आहे यस इन डेफिनाइट इंटिग्रेशन. बरोबर आहे, क्लिअर. आणि हा जो इनडिफिनाइट इंटिग्रेशन आहे, त्याच्या अगोदर आपण याच्यावरती फोकस करू की इंटिग्रेशन काय. तर शब्दशःचा अर्थ कळतोय तुम्हाला की इंटिग्रेट करणे. बरोबर आहे. सेम पॅरामीटर जो आहे तो सेम पॅरामीटरला काय करणे, इंटिग्रेट करणे. मग तुम्ही विचारात पडला असेल की सर, तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय आणि शिकवायचंय काय. ठीक आहे, चला बघू. तर लेकरांनो, हा जो कोर्स आहे, हा कोर्स आपण रेकॉर्डेड बॅच मध्ये आपल्या डिप्लोमाला ह्या ऍप वरती आपण अवेलेबल करून देणार आहोत. फक्त आणि फक्त 1,500 ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स एनरोल करायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासेसच्या, ठीक आहे, कॉन्टॅक्ट नंबर वरती संपर्क साधू शकता. ठीक आहे. तर लेकरांनो, इनडिफिनाइट इंटिग्रेशन हा जो चॅप्टर आहे, हा आपल्याला 20 मार्क्स साठी येतोय. क्लिअर आहे. मग त्याचे क्वेश्चन पॅटर्न काय असेल हे सुद्धा आपण अपकमिंग व्हिडिओज मध्ये व्यवस्थित पाहणार आहोत. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे जे सिलेबस आहे, हा सिलेबस आपल्याला पूर्णच्या पूर्ण ह्या 20 मार्कासाठी कव्हर करावा लागेल. ठीक आहे. चला पुढे पाहिले लेकरांनो. तर मग इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तर शिकणार आहोतच. त्याच्या अगोदर लेकरांनो, मोस्टली मी जर तुम्हाला विचारलं, येस, जर मी तुम्हाला विचारलं लेकरांनो, ठीक आहे, सपोज मी म्हटलं लेकरांनो हा स्क्वेअर आहे. येस, ह्या स्क्वेअरचा एक सॉरी हा सर्कल आहे. सर्कलचा एरिया काय, तर डेफिनेटली तुम्ही सांगू शकता. त्यानंतर लेकरांनो, जर सपोज मी म्हटलं हा लेकरांनो इथे हा स्क्वेअर आहे, ठीक आहे, इथे हा स्क्वेअर आहे. परत जर मी तुम्हाला म्हटलं की जर आपण या ठिकाणी लेकरांनो अशा प्रकारे ट्रायंगल ड्रॉ करतो, काय ड्रॉ करतोय, ट्रायंगल ड्रॉ करतोय. ठीक आहे, हा सपोज इक्विलॅटरल ट्रायंगल. प्रत्येकाचं जर तुम्हाला एरिया फाइंड आउट करा म्हटलं, तर नक्कीच तुम्हाला प्रत्येकाला ह्याचा एरिया माहिती असेल. एरिया फाइंड आउट करायचं म्हणजे काय रे, की जो काही सरफेस ह्याच्यामध्ये येतो, बरोबर आहे, जो काही सरफेस ह्याच्यामध्ये येतो, तो आपल्याला काय असतो लेकरांनो, एरिया असतो. बरोबर आहे. काय अडचण येत, म्हणजेच काय रे, मोस्टली आपण लिहित असताना लेकरांनो एरियाचं रिप्रेझेंटेशन काय करत असतो, एरियाचं रिप्रेझेंटेशन करत असतो सरफेस सरफेस ऑक्युपाइड बाय द स्पेस. सरफेस ऑक्युपाइड बाय द ग्राफ, या ठिकाणी मी अशा प्रकारे लिहिली. बरोबर आहे, क्लिअर. काय अडचण, सरफेस ऑक्युपाइड बाय द ग्राफ. मग आता या या ओव्हरऑल सर्कलचं जर आपण एरिया म्हटलं लेकरांनो, तर ऑब्व्हियसली आपल्याला माहिती एरिया ऑफ सर्कल काय येणार आहे, पाय आर स्क्वेअर येणार. ठीक आहे. जर आपण ह्याचं रेडियस किती कन्सिडर केलं, आर कन्सिडर केलं, ह्याच्या जर साईड आपण लेकरांनो इथं जर ए ए ए आणि ए साईडचं रिप्रेझेंट केलं लेकरांनो, तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला माहिती आहे एरिया काय, ए इंटू ए काय येतं लेकरांनो, ए स्क्वेअर. बरोबर आहे. येस सर. त्याचप्रमाणे जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल लेकरांनो, प्रत्येक ठिकाणचं अँगल हे 60 डिग्री आहे. या ठिकाणचं अँगल 60 डिग्री आहे, या ठिकाणचा अँगल 60 डिग्री आहे. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते रे, 180, 60, 60, 60, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. छान. मग ह्या इक्विलॅटरल ट्रायंगलचा जो एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तो एरिया लेकरांनो, इकडे बघा, हा बेस जो आहे इथं बेस, ठीक आहे, इथून याला हाईट लिहू शकतो. तर हा जो एरिया आहे, तो एरिया या ठिकाणी काय येतो लेकरांनो, एरिया इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. बरोबर आहे. येस सर. मग एक गोष्ट तुम्ही विचार करा, की हे प्रत्येक ग्राफ
एक स्टँडर्ड आहे. बरोबर आहे. प्रत्येक डायग्राम ह्या काय आहेत लेकरांनो? स्टँडर्ड आहेत. जसं की सर्कल असेल, स्क्वेअर असेल, ट्रायंगल असेल, ठीक आहे, किंवा राइट अँगल ट्रायंगल असेल, एव्हरीथिंग. प्रत्येक कसं आहे रे? प्री आहे. प्रत्येकाचा फॉर्म्युला एरियाचा कसा आहे लेकरांनो? स्टँडर्ड आहे. पण मी जर तुम्हाला म्हटलं लेकरांनो, की आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. कशाचा एरिया फाइंड आउट करायचा आहे? सपोज हा अशा प्रकारे कर्व आहे. ठीक आहे. आणि ह्या कर्वचं काय फाइंड आउट करायचं? ह्या कर्वच्या अंडर जो येणारा एरिया आहे, तो या ठिकाणी एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. याच्या कर्वच्या अक्रॉस येणारा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा. मग तुम्ही विचारात पडणार, सर एरिया कसं फाइंड आउट करणार? हे तर स्टँडर्ड नाहीये ना. जसं की आपल्याकडे सर्कल, स्क्वेअर आणि ट्रायंगल हे स्टँडर्ड फॉर्मॅट आहेत. त्याप्रमाणे हा जो ग्राफ मी इथे ड्रॉ केला, हा स्टँडर्ड आहे का? नाही. मग जर स्टँडर्ड नसेल, तर मग आता या ठिकाणी ह्याचा एरिया कसा फाइंड आउट करा? मग त्यासाठी लेकरांनो, जे मॅथमॅटिशियन होते, येस, मग त्या मॅथमॅटिशियनने एक कॉन्सेप्ट लावला. काय कॉन्सेप्ट लावला? की जो जो काही ग्राफ आहे, ठीक आहे, जो काही ह्याला आपण लेकरांनो म्हणतो एरिया अंडर द कर्व. काय म्हणतो रे आपण ह्याला? एरिया अंडर द कर्व. ठीक आहे. आणि हा जो कर्व या ठिकाणी ड्रॉ केलाय, ह्या कर्वची जी इक्वेशन असेल लेकरांनो, ती इक्वेशन आपण म्हणू y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. कर्वची इक्वेशन काय? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मग इथे काय जे मॅथमॅटिशियन आहेत त्यांनी कॅल्क्युलेशन कशा प्रकारे केले? तर ते म्हणत होते किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथे काय लेकरांनो, तर आपण एक स्मॉल स्मॉलचे इथे काय रेक्टँगल तयार करून घेऊ. बरोबर आहे. हा रेक्टँगल तयार केलाय. क्लिअर? परत लेकरांनो, इथे आपण आणखी एक दुसरा रेक्टँगल तयार करून घेऊ. येस. परत या ठिकाणी अशा प्रकारे एक तिसरा रेक्टँगल तयार करून घेऊ. क्लिअर? मग आता असे आपण जेव्हा नंबर ऑफ रेक्टँगल तयार करून घेणार आहोत, तेव्हा डेफिनेटली आपल्याला काही लेकरांना ह्याच्या अंडरचा एरिया आपल्याला फाइंड आउट करता येईल. बरोबर आहे? तर समजून घ्या, की हे तुम्ही 3 रेक्टँगल ड्रॉ केलेत. असे पूर्णच्या पूर्ण रेक्टँगल इथे अशा प्रकारे पूर्णच्या पूर्ण रेक्टँगल, नंबर ऑफ रेक्टँगल्स इथे आपण काय करणार आहोत? तयार करणार आहोत. ठीक आहे. हाईट जरी डिफरंट असेल, तरी लेकरांनो प्रत्येकाचा जो बेस आहे, तो बेस कसा असला पाहिजे? सारखा असला पाहिजे. प्रत्येकाचा जो बेस आहे, तो बेस कसा असला पाहिजे? सारखा असला पाहिजे. ठीक आहे. मी असं म्हणेल, की हे प्रत्येक आहे लेकरांनो 1 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे? मग विचारात घ्या ना, आपल्याला इथून जर जो लेंथ आहे, ती किती लेंथ आहे रे? जर जो मी जे रेक्टँगल्स मी ड्रॉ करतोय, टोटल रेक्टँगल किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. बरोबर आहे? येस सर. इथे जर आपण विचार केला लेकरांनो, तर मॅक्स टू मॅक्स हे सगळेच्या सगळे जर मी एक स्ट्रेट एव्हरेज जर केले मित्रांनो, तर 1 सेंटीमीटर आणि प्रत्येकाचं इथं आपल्याला काय करतोय टोटल जेवढे रेक्टँगल्स आहेत, त्या रेक्टँगल प्रमाणे आपण याचे विचार करू, की या ठिकाणी आहे 15 किंवा 10 सेंटीमीटर याची ही हाईट आहे. बरोबर आहे. मग आपल्याला जर एक ओव्हरऑल जर विचार केला, की लेकरांनो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 म्हणजे हे किती टोटल सेंटीमीटर आले लेकरांनो? 15 सेंटीमीटर आले. येस ओर नो? येस. हे 15 सेंटीमीटर आलेलं आहे आणि हे जे आले ते 10 म्हणजे जवळ-जवळ आपल्याला एक गोष्ट कळते, की हे पूर्णचे स्मॉल स्मॉल रेक्टेंगल जे तयार झालेत, त्याच्यापासून ही हाईट 10 सेंटीमीटर आणि जी विड्थ आहे ती लेकरांनो किती आहे रे? 15 सेंटीमीटर आहे. सो 15 गुणिले 10 या ठिकाणी म्हटलं तर आपण 150 सेंटीमीटरचा स्क्वेअर. एरिया काय येतोय? तर या ठिकाणी जो एरिया आहे लेकरांनो, तो आहे 150 सेंटीमीटरचा स्क्वेअर. क्लिअर आहे? मला सांगा ही गोष्ट प्रत्येक वेळेस ॲप्लिकेबलच होईल का रे? नाही. मग तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असं म्हणतील, "सर या ठिकाणी तुम्ही कुठेतरी चुकताय." बरोबर आहे. का चुकताय सर? कारण हा जो वरचा जो स्पेस आहे, त्या स्पेसचं कॅल्क्युलेशन तुम्ही गृहीत धरलं नाहीये. म्हणजे हा जो स्पेस दिसतोय ना, हा स्पेस, हा स्पेस, हा. बरोबर आहे. मग या ठिकाणचंच तुम्ही कॅल्क्युलेशन गृहीत धरलं नाही. तिथला एरिया सुद्धा तुम्ही कन्सिडर केला नाहीये. बरोबर आहे? डेफिनिटली. मग त्यासाठी सुद्धा आणखी कॅल्क्युलेशन काय आहेत मित्रांनो, की आणखी हे जे रेक्टँगल्स आहेत ते छोटे-छोटे करत जायचे. बरोबर आहे? मग जेव्हा तुम्ही रेक्टँगल छोटे-छोटे करत जाणार, तेव्हा हे पूर्णच्या पूर्ण ग्राफ इथे काय होईल? फॉर्म होत असतो. ठीक आहे. मग आपण ह्याच ग्राफचा जर एरिया आपण किंवा आपण असं म्हणू की एरिया अंडर द कर्व्ह जर फाइंड आउट करायचं असेल, तर ह्या कर्व्हची आपल्याला काय माहिती पाहिजे? इक्वेशन माहिती पाहिजे. कर्व्हची काय माहिती पाहिजे मित्रांनो? इक्वेशन माहिती पाहिजे आणि जर कर्व्हची इक्वेशन माहिती असेल, तर डेफिनेटली त्याच्या अंडर येणारा एरिया सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो.
मग तुम्ही विचार करत असाल, की सर एवढं जे तुम्ही एक्सप्लेनेशन सांगितलेत, खूप मी शॉर्टकट वेने एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला मित्रांनो. कारण आपल्याला मॅक्सिमम हे डिफरंट टाइप्स ऑफ जे क्वेशन्स आहेत इंटिग्रेशनचे त्याच्यावरती भर द्यायचा आहे, त्याच्यावरती इंटरेस्ट दाखवायचा आहे. ठीक आहे? मग तुम्ही विचार करणार, की सर इथे तुम्ही काय एक्सप्लेन केलं? तर सगळ्यात पहिलं जे ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन लेकरांनो इंटिग्रेशनचे एरिया अंडर द कर्व्ह. काय रे लेकरांनो? एरिया अंडर द कर्व्ह. मग एरिया अंडर द कर्व्ह मध्ये रिप्रेझेंट करत असताना एक गोष्ट तुम्ही विचारात घेतली आहे का? की आपण ह्या प्रत्येकाचं काय करतो लेकरांनो? सम करतोय बरोबर नाही? 1 सेंटीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर झालं? 15 सेंटीमीटर झालं. प्रत्येक रेक्टँगलची विड्थ ही सेम आहे. 1 सेंटीमीटर आहे आणि प्रत्येकाची काय करतो लेकरांनो मी? सम करतोय. बरोबर आहे? ह्या समलाच कुठे ना कुठेतरी आपण इंटिग्रेट असं म्हणू शकतो का? येस सर. मग इंटिग्रेशनचं जे सिम्बॉल आहे लेकरांनो, ते इंटिग्रेशनचं सिम्बॉल या ठिकाणी आपण यस न रिप्रेझेंट करतो. हे अशा प्रकारे. तुम्ही जर विचार करत असाल, की सर इंटिग्रेशनचं सिम्बॉलच असं का दिलेलं आहे? तर इंटिग्रेशनचं सिम्बॉल हा या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये येस सारखं रिप्रेझेंट होतंय. येस म्हणजे काय रे? तर सम किंवा इंटिग्रेट करणे आणि त्याच्यावरून शब्द आपण लेकरांनो इंटिग्रेशन हा आलेला आहे. आता काही जण विचार करतील आणि काही जणी मला रिप्लाय सुद्धा करू शकतील, की हे फार कोर एक्सप्लेनेशन आहे. मग तुम्हाला डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स लेव्हलचं सुद्धा एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी प्रोव्हाईड करू शकतो. पण तुम्हाला थोडक्यात ह्या गोष्टीचं नॉलेज येणं महत्वाचं आहे, की सर या ठिकाणी इंटिग्रेशनचा सिम्बॉल हा का दिलाय? बरोबर आहे. माझं जे एम आहे, ते एम एवढंच आहे, की तुम्हाला ह्या गोष्टीचं एक शॉर्ट नॉलेज देणं, त्याबरोबर सिम्बॉल इंटिग्रेशनचा हा येस का दिलाय, ते सुद्धा सांगणं माझं काम आहे. म्हणून एक छोटंसं इंट्रोडक्शन मी या ठिकाणी तुम्हाला हे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे? चलो. मग आता लेकरांनो बघा रे, हे तर स्टँडर्ड ड्राफ्ट झालेत. क्लिअर? मग आता जर मी म्हटलं, की तुम्हाला जर म्हटलं लेकरांनो मी एक प्रश्न विचारला, की इफ बाइक स्पीड कीप चेंजिंग, इफ बाइक स्पीड कीप चेंजिंग, हाऊ डू वी फाइंड द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल? बरोबर आहे. मग तुम्ही विचार करणार सर, की व्हेन स्पीड इज कॉन्स्टंट या ठिकाणी 2 पॅरामीटर आलेत. ठीक आहे. स्पीड काय लेकरांनो? जर स्पीड कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. स्पीड कॉन्स्टंट काय? सपोज तुम्ही स्पीड तुमची आहे 10 किलोमीटर पर आवर. 10 किलोमीटर पर आवर आहे. राइट आहे. आणि तुम्ही 10 किलोमीटर पर आवरनी जवळ-जवळ लेकरांनो 1 तास. किती तास रे? 1 तास तुम्ही चालवताय. तुम्ही जे टू व्हीलर आहे किंवा फोर व्हीलर आहे, ते किती तास चालवताय? 1 तास. तर लेकरांनो टोटल तुम्ही किती डिस्टन्स कव्हर करणार आहात? तर टोटल तुम्ही डिस्टन्स कव्हर करणार आहात. ठीक आहे. बघा इकडे हा आवर आणि आवर कॅन्सल म्हणजे 10 गुणिले 1 तर या ठिकाणी लेकरांनो सोपं कॅल्क्युलेशन येतं 10 किलोमीटर. म्हणजे तुम्ही किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहात? 10 किलोमीटर. पण जर प्रत्येक सेकंदाला तुमची स्पीड वाढत किंवा कमी होत असेल, स्पीड जर चेंज होत असेल, ठीक आहे? मग त्यासाठी रिप्रेझेंट केलं बट व्हेन द स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. बट व्हेन द स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. मग स्पीड तुमची कॉन्स्टंट नाहीये ना. कधी 10 किलोमीटर पर आवर आहे, कधी 12 किलोमीटर पर आवर आहे, कधी 8 किलोमीटर पर आवर आहे. अशा कंडिशनमध्ये लेकरांनो मल्टिप्लिकेशन डज नॉट वर्क. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन वर्क करेल का रे? नाही ना सर. मल्टिप्लिकेशन अजिबात वर्क करणार नाही. मग अशा कंडिशन मध्ये लेकरांनो वी नीड टू लर्न अ न्यू मॅथमॅटिकल टूल दॅट इज नोन ॲज इंटिग्रेशन. Yes, the tool which is used or which is help us to find out the distance काय लेकरांनो इंटिग्रेशन आहे. क्लिअर आहे? आहे का नाही इंटरेस्टिंग? येस सर इंटरेस्टिंग आहेच. इथपर्यंत काय अडचण? थोडस विचार करा की काय मी ह्या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. परत एकदा सांगतो लेकरांनो जर स्पीड कॉन्स्टंट आहे की 10 किलोमीटर पर आवरने आपण स्पीड चाललोय. टाइम आपल्याला 1 तास लागतोय. तर ऑब्व्हियसली 10 किलोमीटर हे फिक्स डिस्टन्स आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. पण जर स्पीड तुमची इन्क्रीज किंवा डिक्रीज होते, स्पीड चेंज होते, तर अशा कंडिशन लेकरांनो तुमचं हे मल्टिप्लिकेशन इथे कामाला येणार नाही. या ठिकाणी आपल्याला जो मॅथमॅटिकल टूलची गरज पडणार आहे, तो मॅथमॅटिकल टूल सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे. तोच आहे लेकरांनो इंटिग्रेशन. क्लिअर आहे? येस. आपण हे एक-एक प्रकारचं ॲप्लिकेशन सुद्धा डिस्कशन करतोय. कसं रे लेकरांनो? तर पहा, या ठिकाणी आपण डिफरन्शिएशन बरोबर आहे. मग डिफरन्शिएशन मध्ये काय लेकरांनो, तर थोडंसं समजून घ्या, की कशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी इथे गरज पडणार आहे. मग आपण सांगितलंय, की या ठिकाणी लेकरांनो, जो चला
तर पहा, तर लेकरांनो काय आपल्याला माहिती आहे या ठिकाणी की स्पीड जी आहे ती स्पीड चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे. म्हणजे हे तर माहिती आहे तुम्हाला डी बाय डी टी म्हणजे काय लेकरांनो डिफरन्शिएशन. बरोबर आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग द स्पीड चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम तर ऑब्व्हियसली लेकरांनो या ठिकाणचं इकडे काय येईल रे डिस्टन्स येईल. बरोबर आहे. म्हणजे स्पीडचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम काय येते लेकरांनो डिस्टन्स येते. क्लिअर? काय अडचण? सॉरी गडबडीमध्ये थोडस झालं. चल रेट ऑफ चेंज ऑफ या ठिकाणी डिस्टन्स लिहायचं होतं. डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम तर ह्याचं काय आहे लेकरांनो स्पीड. ठीक आहे. स्पीड इज इक्वल टू व्हॉट डिस्टन्स अपॉन टाइम. राईट आहे. मग जर डिस्टन्स चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम तर ह्याचं रिप्रेझेंटेशन कशामध्ये येतं लेकरांनो स्पीड मध्ये येतं. किंवा आपण असं म्हणू डिस्टन्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम काय येतं तर स्पीड येतं. ह्याला जर थोडंसं आपण जर मॉडिफाय केलं इन टर्म्स ऑफ इंटिग्रेशन मध्ये तर इंटिग्रेशन मध्ये मॉडिफाय कसं लेकरांनो अगदी सोपं आहे. चेक करा या ठिकाणी डिफरन्शिएशनच्या ऐवजी आपण या ठिकाणी इंटिग्रेशन घेतोय. हा जो dt आहे तो तिकडे स्पीड कडे पाठवतोय. म्हणजे या ठिकाणी लिहितो लेकरांनो स्पीड. ठीक आहे. आणि हा जो dt आहे तो इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. म्हणजे हा जो डिस्टन्स आहे तो ऍज इट इज डिस्टन्स या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. म्हणजे बघा आता की जो डिस्टन्स इज इक्वल टू काय आहे लेकरांनो स्पीड इंटू टाइम. जर हेच आणखी जर आपल्याला लिहायचं असेल तर या ठिकाणी मी लिहितोय या ठिकाणी ह्याला थोडस रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट काय येतो लेकरांनो रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आपण यस न डिनोट करत असतो. ठीक आहे. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी स्पीडच्या लिखाण लिहितोय वेलोसिटी विथ चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि इंटू काय लेकरांनो dt. ठीक आहे. म्हणजे विथ द हेल्प ऑफ इंटिग्रेशन आपण लेकरांनो जी काही वेलॉसिटी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम ती या ठिकाणी आपण इंटिग्रेशनच्या मदतीने फाइंड आउट करू शकतो. आणि आपल्याला पुढे पुढे ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन सुद्धा डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. मग तुम्ही विचार करणार की सर तुम्ही इंटिग्रेशन डिफरन्शिएशनला अशा प्रकारे एकदम काय केलं तुम्ही रिव्हर्स केलं. बरोबर आहे. तर सांगण्याचं इंटेन्शन आहे लेकरांनो की डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन टू आर अपोजिट प्रोसेस. दोन्ही प्रोसेस कशा आहेत अपोजिट प्रोसेस आहेत रिव्हर्सिबल प्रोसेस आहेत. ठीक आहे. चला पुढे पहा. आता पहा लेकरांनो आता काय रे इंटिग्रेशन इज द प्रोसेस ऑफ ऍडिंग. इंटिग्रेशन इज द प्रोसेस ऑफ ऍडिंग व्हेरी स्मॉल क्वांटिटी. येस व्हेरी स्मॉल क्वांटिटी टू फाइंड द टोटल. बरोबर आहे. म्हणजे जर स्मॉल क्वांटिटीला जर आपण ऍड करतोय तर आपण काय फाइंड आउट करू शकतो लेकरांनो टोटल क्वांटिटी फाइंड आउट करू शकतो. क्लिअर. मग आता लक्ष द्या इकडे. मग सर टोटल क्वांटिटी मध्ये काय फाइंड आउट करू शकतो जर आपल्याकडे स्मॉल डिस्टन्स असेल तर आपण टोटल डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. जर आपल्याकडे स्मॉल एरिया असेल तर टोटल एरिया फाइंड आउट करू शकतो. येस. स्मॉल व्हॉल्यूम असेल तर टोटल व्हॉल्यूम सुद्धा फाइंड आउट करू शकतो. त्याचबरोबर जर स्मॉल मास असेल लेकरांनो तर टोटल मास सुद्धा फाइंड आउट करू शकतो. त्याचबरोबर जर स्मॉल चार्जेस असेल स्मॉल चार्ज प्लेस्ड ऑन बॉडी असेल टोटल चार्ज सुद्धा आपण इथून फाइंड आउट करू शकतो. म्हणजे एक नाही असे अनेक एक्झाम्पल आहेत. ठीक आहे की ज्या मदतीने जर आपल्याकडे स्मॉल मॅग्निट्यूड असेल तर त्या स्मॉल मॅग्निट्यूडचं आपण टोटल मॅग्निट्यूड मध्ये कन्व्हर्जन सुद्धा करू शकतो विथ द हेल्प ऑफ इंटिग्रेशन. क्लिअर. म्हणजे ही गोष्ट सुद्धा आणखी एक तुम्हाला नवीन समजण्याचा प्रयत्न होत असेल की म्हणजे जर स्मॉल क्वांटिटी जर ऍड केल्या तर त्याचं कन्व्हर्जन हे टोटल क्वांटिटी मध्ये होत असतं. ठीक आहे. चलो. आता इथे लक्ष द्या लेकरांनो आता मला जो मेन टार्गेट आहे माझा तो आहे लेकरांनो की जे तुम्हाला पुढे ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन आहे त्या ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मध्ये आपल्याला डिस्कस करायचं लेकरांनो एरिया अंडर द कर्व. काय डिस्कस करायचं रे एरिया अंडर द कर्व. मग आता ह्या एरिया अंडर द कर्व मध्ये तुम्ही काय काय डिस्कस करताय मी तुम्हाला म्हंटल होतं या बॅक पेजवर तुम्हाला आठवत असेल तर काय म्हंटल होतं या बॅक पेजवर की ज्या ग्राफचं तुम्हाला एरिया अंडर द कर्व फाइंड आउट करायचं आहे त्या ग्राफचं तुम्हाला फंक्शन माहिती असलं पाहिजे. काय माहिती पाहिजे लेकरांनो फंक्शन. तर टोटल इंटिग्रेशन मध्ये लेकरांनो इंटिग्रेशन डिस्कस करत असताना टोटल 5 फंक्शन्स आहेत. टोटल किती फंक्शन आहेत लेकरांनो 5 फंक्शन आहेत. ठीक आहे. कुठलं कुठलं फंक्शन आहे तर त्याला शॉर्टकट मध्ये आपण LIATE असं लिहितो. ठीक आहे. एल म्हणजे काय रे लॉगॅरिथमिक फंक्शन. आय म्हणजे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ए म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन. टी म्हणजे ट्रिग्नोमेट्री फंक्शन आणि ई म्हणजे लेकरांनो एक्सपोनेन्शियल फंक्शन. परत एकदा रिवाइज करून देतो पहा. लॉगॅरिथमिक फंक्शन, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्री फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन हे टोटल फंक्शन आहे. मग
जो कर्व आहे त्या कर्व मध्ये त्यापैकी कुठलंही फंक्शन येऊ शकतं. ठीक आहे. मग जर कुठलंही फंक्शन आलं तर त्या फंक्शनला आपल्याला इंटिग्रेशन कसं अप्लाय करायचंय हे आपण शिकत असतो फॉर्म्युल्यामध्ये. आता येतं थोडंसं लक्षात? येस सर. ठीक आहे. चला पहा मग आता पुढे. मग आता हा जो कर्व आहे, ह्या कर्वचं आपल्याला इंटिग्रेशन लिहायचंय. लेकरांनो स्टँडर्ड आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन असतं. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन. मग या ठिकाणी जो फंक्शन आहे तो लॉगॅरिथमिक असू शकतो, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री असू शकतो, त्याच्यानंतर अल्जेब्रिक असू शकतो, ट्रिग्नोमेट्री असू शकतो किंवा एक्सपोनेन्शियल सुद्धा असू शकतो. ठीक आहे. चल आता लेकरांनो हा जो कर्व आहे ह्या कर्व मध्ये सपोज जर आपल्याला एरिया अंडर द कर्व फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तर मी या ठिकाणी लिहितोय 1. ठीक आहे. तर या ठिकाणी लिहितो लेकरांनो 1, 2, 3, 4. इथे लिहितो 1, 2, 3 आणि इथे लिहितोय 4. जर मला सपोज एवढ्या कर्वच्या अंडरचा जर एरिया फाइंड आउट करायचा असेल, लक्ष सगळ्यांचं असावं. काय करायचं आपल्याला एवढ्या कर्वच्या अंडर किती येतो? तर आपण एरिया फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ येस ऑब्विसली इंटिग्रेशन. मग तुम्ही विचार करणार सर हा जो एरिया अंडर द कर्व या ठिकाणी तुम्ही जो विचार करताय ठीक आहे. तो आपण ट्रायंगलच्या मदतीने सुद्धा फाइंड आउट करू शकतो. मी कुठे नाही म्हटले. ठीक आहे. मग इथं जर एवढा एरिया जर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तर आपल्याला प्रत्येकाला फॉर्म्युला तर छान माहितीच आहे. काय फॉर्म्युला मित्रांनो? एरिया इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. क्लिअर आहे? मग बेस 4 आहे, हाईट 4 आहे मित्रांनो हाफ. सो 4 मल्टिप्लाय बाय 4. सो 4 1 जा 2 1 जा 2 2 2 जा 4 4 दोन्ही 8 म्हणजे काय लेकरांनो 8. जर सेंटीमीटर मध्ये असेल तर सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे एवढा एरिया अंडर द कर्व किती येतो रे? 8 सेंटीमीटर स्क्वेअर येतो. राईट आहे? येस सर. मग ह्या सेम फॉर्मॅटला आपण विथ द हेल्प ऑफ इंटिग्रेशन सुद्धा सॉल्व्ह केल्यावर आन्सर सुद्धा काय येणार आहे रे? सारखंच येणार आहे. कशा प्रकारे त्यासाठी रिप्रेझेंटेशन करावं लागेल? तर बघा या ठिकाणी रिप्रेझेंटेशन येतं मित्रांनो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ येस आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पुढे जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स आणि हे फंक्शन कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होते ते आपल्याला लिहिणं फार गरजेचं आहे. क्लिअर आहे? हे जे फंक्शन आहे ते कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होते हे सुद्धा या ठिकाणी लिहिणं तितकंच गरजेचं आहे. क्लिअर? येस सर. काय अडचण? नथिंग एल्स. मग आता इथे सुद्धा बघा बघा वेगवेगळे मी ग्राफ वेगवेगळे कर्व या ठिकाणी रिप्रेझेंट केलेत आणि त्या प्रत्येकाच्या फंक्शन्स या ठिकाणी मी काय केले मित्रांनो लिहिलेलं आहे. ह्याच्यापेक्षा आणखी डिटेल्स नॉलेज आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. इथे तुम्ही पाहू शकता इथे या ठिकाणी फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे. आता ह्या तर कर्व आपल्याला नोन आहेत. ठीक आहे. हे इक्वेशन ऑफ आपण डिप्लोमामध्ये जे आपल्याला फर्स्ट सेमिस्टरला जे होतं लेकरांनो येस स्ट्रेट लाईन त्या ठिकाणी ह्या कर्व स्ट्रेट लाईन आता आपल्याला M2 मध्ये किंवा अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये वेगवेगळे ग्राफचं आपल्याला एरिया अंडर द कर्व फाइंड आउट करायचं आहे आणि खूप इंटरेस्टिंग शिकायचं आहे. बघा प्रत्येक या ठिकाणी फंक्शन दिले y इज इक्वल टू 1 बाय x या ठिकाणी फंक्शन दिले y इज इक्वल टू b रेस टू पॉवर x या ठिकाणी फंक्शन दिले y इज इक्वल टू इन्स्क्रिड ऑफ x या ठिकाणी फंक्शन दिले अगेन y इज इक्वल टू इन्स्क्रिड ऑफ डबल आले लक्ष आय थिंक सोडून द्या. ठीक आहे. परत हा सर्कल लेकरांनो सर्कलची इक्वेशन तुम्हाला माहित आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजे ज्या ज्या कर्वचं ज्या ज्या ग्राफचं आपल्याला फंक्शन माहिती असेल त्या प्रत्येकाचा आपण एरिया अंडर द कर्व काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने. क्लिअर? ठीक आहे. आता लक्ष द्यायचं लेकरांनो. आता मी परत मागे सुद्धा कर्व ड्रॉ केला होता. आता सुद्धा परत तोच कर्व ड्रॉ करतोय आणि आता आपण थोडंसं आणखी डिटेल्स एक्सप्लेनेशन करायचा प्रयत्न. मला जर प्रश्न विचारला लेकरांनो, की सपोज या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 म्हणजे ह्या 5 आणि 7 च्या मध्ये आणि इकडं समजा काहीतरी इथे व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. मला एरिया अंडर द कर्व फाइंड आउट करायचं मग कसं फाइंड आउट करणं? सोपं आहे. हा जो कर्व आहे ह्या कर्वचं मला काय माहिती पाहिजे लेकरांनो? फंक्शन माहिती पाहिजे. आणि ह्या कर्वची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅरी कुठून कुठपर्यंत होते तर या ठिकाणी 5 पासून 7 पर्यंत लाईन आहेत तर ऑब्विसली हा ए झाला लेकरांनो आणि हा काय झाला रे बी. तर मी या ठिकाणी ए आणि बी ची व्हॅल्यू पुट करणार जे फंक्शनची इक्वेशन आहे ती पुट करणार आणि काय फाइंड आउट करणार इंटिग्रेशन म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे जे रिप्रेझेंटेशन आहे ते रिप्रेझेंटेशन लेकरांनो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी जे फंक्शन आहे ते एफ ऑफ एक्स इंटू काय रे डीएक्स समथिंग दॅट्स इट. पण जेव्हा तुम्ही लिमिट पुट करत असतात हे झालं डेफिनेट इंटिग्रेशन काळजी करू नका. ठीक आहे. जर लिमिट नसेल तर हे झालं इनडेफिनाइट आणि जर तुम्ही लिमिट लिहित असता लेकरांनो ए टू बी तर हे झालं डेफिनाइट इंटिग्रेशन दॅट्स इट.
परत सुद्धा तुम्ही इथे बघू शकता एरिया अंडर द कर्व. या आयच्या ठिकाणी इथे मी लिहू शकतो लेकरांनो, एरिया अंडर द कर्व. एरिया अंडर द कर्व. आता इथे सुद्धा बघा, हा कर्व आहे. ह्या कर्वचं या ठिकाणी काय दिले लेकरांनो, इक्वेशन दिलेली आहे. क्लिअर. मग ही जर कर्वची जी इक्वेशन आपल्याला दिलेली आहे, या इक्वेशन वरून आपण काय करू शकतो, एरिया अंडर द कर्व फाइंड आउट करू शकतो. ती कुठून कुठपर्यंत करायचंय, ए टू बी. ठीक आहे. जी लिमिट आहे ती कुठून कुठपर्यंत आहे, ए टू बी. मग ह्या कंडिशन मध्ये लेकरांनो परत इथे लिहू शकतो आपण, इथे लिहू शकतो एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम ए टू बी. ठीक आहे. इथं जे फंक्शन आहे ते विथ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. या ठिकाणी फंक्शन येईल एफ ऑफ वाय इंटू डी वाय. क्लिअर आहे. म्हणजे हे जे फंक्शन आहे ते विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हॅरी होत आहे, हे जे फंक्शन आहे ते विथ रिस्पेक्ट टू वाय व्हॅरी होत आहे. दॅट्स इट. काय अडचण नाही सर. दोन्हीकडे बघा ग्राफ वेगवेगळे आहे. ठीक आहे. पण रिप्रेझेंट करायची मेथड कशी लेकरांनो, ती सुद्धा इथे एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स आहे, इथे एफ ऑफ वाय इंटू काय रे, डी वाय आहे. ठीक आहे. पाहू शकता तुम्ही. क्लिअर. परत बघा लेकरांनो, आता इथे सुद्धा वेगवेगळे ग्राफ आहेत. इथे 2 ग्राफ आहेत. इथे काय आहेत लेकरांनो, 2 ग्राफ या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले आहेत. 2 कर्व आहेत. क्लिअर. मग ह्या 2 कर्वच्या जर मध्ये जर एरिया अंडर द कर्व फाइंड आउट करायचा आहे, की हा एक कर्व आहे आणि हा दुसरा कर्व आहे. ह्याच्या अंडरचा हा जो पूर्ण एरिया आहे तो सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ इंटिग्रेशन. या ठिकाणी किती फंक्शन आहेत, 2 फंक्शन आहेत. एक एफ ऑफ एक्स फंक्शन आहे, दुसरं काय बाळांनो, जी ऑफ एक्स फंक्शन आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता हा एरिया अंडर द कर्व फाइंड आउट करायचा आहे. 2 फंक्शन आहेत, एक एफ ऑफ एक्स आहे, दुसरं जी ऑफ एक्स आहे. मग ह्या कंडिशन मध्ये आपल्याला एरिया अंडर द कर्व कसा प्रकारे फाइंड आउट करता येईल. ठीक आहे. त्याचं रिप्रेझेंटेशन सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. तोपर्यंत थोडासा विचार करा की तुम्ही याचं फंक्शन रिप्रेझेंट कसं करू शकणार आहात विथ द हेल्प ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे. तर कसं रिप्रेझेंट करणार, अगदी सोपं आहे लेकरांनो. पहा, एरिया बिटवीन टू कर, एरिया बिटवीन टू कर. ठीक आहे. कशा प्रकारे फाइंड आउट करणार, इंटिग्रेशन. लिमिट कुठून कुठपर्यंत चेंज होते, ए टू बी. त्या ठिकाणी लिहिलं ए टू बी, इथे सुद्धा लिमिट चेंज होते ए टू बी. 2 फंक्शन आहेत, एक एफ ऑफ एक्स, दुसरा जी ऑफ एक्स. त्या ठिकाणी लिहितोय एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स आणि इंटू काय लेकरांनो, सॉरी, विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. क्लिअर आहे. काय अडचण इथपर्यंत. ठीक आहे. क्लिअर. म्हणजे बघा तुम्ही इथे लक्ष द्या, हे एफ ऑफ एक्स फंक्शन आहे, बरोबर आहे. आणि हे काय लेकरांनो, हे काय रे, बघा हा जो इथून इथपर्यंत हा एरिया अंडर द कर्व झाला, बरोबर आहे. मग हा जो जी ऑफ एक्स आपण मायनस करतोय कशामधून, एफ ऑफ एक्स मधून, तर हा मधला एरिया आपल्याला काय केलं या ठिकाणी मिळेल, म्हणून तर मायनस घेतलं ना. तुम्ही विचार करता सर मायनस का घेतलंय, बघा एफ ऑफ एक्सचा एरिया एवढा आहे म्हणजे हा पूर्णच्या पूर्ण एरिया येतो, बरोबर आहे. आणि जी ऑफ एक्सचा जर विचार केला लेकरांनो, तर जी ऑफ एक्स हा एवढाच फंक्शन येतो, बरोबर आहे. क्लिअर आहे. मग एवढा एरिया जर एवढ्या एरियामधून जर वजा केला तर आपल्याला मधला एरिया पूर्ण भेटेल का नाही भेटेल. येस, कळतंय, छान. ठीक आहे. तर एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स इंटू डीएक्स. तर लेकरांनो, एक नाही अशा भरपूर गोष्टी आपण पुढे पुढे व्यवस्थित आणि शिकणार आहोत. पण माझं एम एवढंच होतं की तुम्हाला जो इंटिग्रेशन चॅप्टर शिकतोय तो नेमका का शिकतोय ते एकदम थोडक्यात सांगण्याचा मी या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करत आहे. ठीक आहे. चला. आता पाहिलं सपोज हा कर्व दिलेला आहे. या कर्व मध्ये काय रे, 2 गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे. फंक्शन सुद्धा रिप्रेझेंट केलंय. मग ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं करणार तुम्ही विथ हेल्प ऑफ इंटिग्रेशन मध्ये. तर बघा, y इज इक्वल टू, सॉरी हा, इंटिग्रेशन किंवा तुम्ही इथे या ठिकाणी एरिया इज इक्वल टू लिहितोय. एरिया इज इक्वल टू काय रे, इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम ए टू बी. बरोबर आहे. कुठून कुठपर्यंत चेंज होतंय, ए टू बी. कुठलं फंक्शन आहे, एफ ऑफ एक्स फंक्शन आहे. एफ ऑफ एक्स फंक्शन कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होतंय, एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होतंय. येस ऑर नो. येस. परत बी टू सी मध्ये परत चेंज होतंय, तर या ठिकाणी लिहिणार प्लस. ठीक आहे. या ठिकाणी बी टू सी परत लिहिणार लेकरॉन एफ ऑफ एक्स इंटू काय रे, डीएक्स. कारण हा जो कर्व आहे त्या कर्वचं फंक्शन काय लेकरांनो, दोन्ही साठी कसं आहे रे, सेम टू सेम आहे. क्लिअर. येस सर. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही रिप्रेझेंटेशन कशा प्रकारे केलेलं आहे. ठीक आहे. आणि शेवटचं लेकरांनो बघा, काय लिहून दिले रे, इंटिग्रेशन इज अ मॅथमॅटिकल टूल यूज टू फाइंड द टोटल ऑफ कंटिन्युटी, टोटल ऑफ कंटिन्युटी चेंजिंग क्वांटिटीज. ज्या काही कंटिन्युअसली चेंजिंग क्वांटिटीज, ज्या काही क्वांटिटीज कंटिन्युअसली चेंज होतात विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय. ठीक आहे. अशा क्वांटिटीज आपण टोटल जे आहे ते फाइंड आउट करू शकतो. टोटल हे इंटिग्रेट करू शकतो.
हेच या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि शेवटचं लेकर, इट इज बेसिकली द रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरंशिएशन. इंटिग्रेशन काय लेकरांनो? ही इंटिग्रेशन काय? तर ही डिफरंशिएशनची एक रिव्हर्स प्रोसेसच आहे. आणि इट इज वाइडली युज टू यस फाइंड द डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो, एरिया फाइंड आउट करू शकतो, व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकतो, अँड मेनी इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन सुद्धा याचा युज होत असतो. ठीक आहे. ओके. तर लेकरांनो, एक थोडक्यात आणि शॉर्ट बट स्वीट मध्ये डेफिनेटली तुम्हाला इंटिग्रेशनचं इंट्रोडक्शन कळालं असेल, की इंटिग्रेशन मध्ये यस सिम्बॉल तसं का घेतो, तर त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. तर आज हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथे स्टॉप करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.